पिंपरी चिंचवड शहरातील विषारी दारूकांडातील मुख्य आरोपीपैकी एक असलेले कर्नल सिंग विरखा यांच्या घरावर आता पिंपरी चिंचवड महापालिका बुलडोजर चालवणार आहे। आपण पाहू शकतो की मी सध्या फुगेवाडी येथील विरखा कुटुंबियांच्या घरी आहे। फुगेवाडीतील संजय नगर ह्या भागामध्ये विरखा कुटुंबियांचं घर आहे आणि त्यांच्या घराच्या दारावर महापालिकेने नोटीस लावलेली आहे। पुढील 24 तासामध्ये तुम्ही केलेलं अनधिकृत बांधकामं स्वतःहून पाडून टाका, अन्यथा ते बांधकामं पिंपरी चिंचवड महापालिका बुलडोजर चालवून पाडेल आणि पाडण्याचा खर्च देखील तुमच्याकडून वसूल करण्यात येईल। या आशयाची जी नोटीस आहे ती महापालिकेने या ठिकाणी लावलेली आहे। आपण पाहू शकतो की याच घरातून विरखा कुटुंबीय मागील 40 वर्ष पिंपरी चिंचवड शहरात अवैधपणे हातभट्टी देशी दारूचा अड्डा चालवत होते आणि याच ठिकाणी जी विषारी जी दारू होती ती ग्राहकांना देण्यात आली आणि ह्या विषारी दारूने आतापर्यंत जवळपास पिंपरी चिंचवड शहरातील 12 जणांचा बळी घेतलेला आहे। आपण पाहू शकतो की विरखा कुटुंबियाला नोटीस मिळताच त्यांनी या घरातील सामान खाली करण्यास सुरुवात केलेली आहे। विरखा कुटुंबियाचा घरातील जो आता सामान आहे हा दुसरीकडे शिफ्ट करण्यात येत आहे आणि पुढील 24 तासामध्ये पिंपरी चिंचवड महापालिका कधी पण विरखा कुटुंबियांवर कारवाई करू शकते। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।